राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी, मंत्री छगन भुजबळांचा पत्ता कट। नाशिक विधान परिषदेतील बंडखोरांशी महायुतीकडून मनधरणी सुरूच। गोकुळ गीते, प्रसाद हिरे दोघांसोबत मंत्री उदय सामंतांची चर्चा। आज मंत्री गिरीश महाजन बंडखोर उमेदवारांना भेटणार। विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही दररोज शेतकऱ्यांची आत्महत्या। शिवसेना आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर, तर आमच्याकडे दाढीवाला, तुम्ही बिगर दाढीवाले। फडणवीसांवर टीका करताना कडूंची जीभ घसरली। मुंबईतील वॉटर टँकर चालक मालकांचा आजपासून बेमुदत संप। केंद्र सरकारच्या नव्या भूजल नियमांचा निषेध। संपामुळे बांधकाम प्रकल्पांसह अनेक सेवांवर होणार परिणाम। बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील टॉवरमध्ये तीव्र पाणी टंचाई। मागील अनेक दिवसांपासून रहिवाशांचे हाल। केवळ 10 ते 15 मिनिटे पाणी पुरवठा। शालेय गणवेशाच्या दरात 30 ते 40 रुपयांची वाढ। पालकांच्या खिशाला आणखी कात्री। शैक्षणिक वस्तूंचे दरही वाढले। युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलसह गॅस दरात वाढ। परिस्थिती निवळल्यास दर कमी होतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे नाही। सीजेपी अध्यक्ष अभिजित दिपके यांचा सरकारला इशारा। वरळीत आउटवर्ल्ड म्युझिक कॉन्सर्टमध्ये एकाचा मृत्यू। म्युझिक कॉन्सर्ट कंपनी विरोधात गुन्हा दाखल। सीईओ करण सिंह, वरिष्ठ व्यवस्थापक पराग ओके विरोधात गुन्हा। पुण्यातील रेव पार्टीवर पुणे पोलिसांचा छापा। अनेक तरुण तरुणी ताब्यात। आळंदी मरकळ रस्त्यावरील रिसॉर्टमध्ये रेव पार्टी। डीआरआयच्या ऑपरेशन गोल्डन नेक्ससची कारवाई। मुंबई विमानतळावर सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश। परदेशी बनावटीचे 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त। सोनं तस्करी भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक। भाजप पदाधिकारी अजित आचरेकर सह 5 जणांना अटक। पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्यांवरील हल्ले सुरूच। अभिषेक बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी नंतर मदन मित्रा यांच्या वाहनावर अंडी फेकली। सहारा वाळवंटात तहानेनं व्याकुळ होऊन 49 जणांचा मृत्यू। वाळवंटात बंद पडलेल्या ट्रकमधील धक्कादायक घटना।